नमस्कार शेतकरी बंधूंनो, तुम्ही पाहता कृषी यूट्यूब चॅनल. मी निखिल जण आपले सर स्वागत करतो. तुम्ही पाहता आपले वांगी पीक आहे, बरोबर आहे. वांगी पिकासाठी आपण रेग्युलर फवारणी करतोच आहे. तरी पण कसं होतंय की सध्या टेम्परेचर भरपूर असल्यामुळे काही किडीसाठी अजिबात म्हणजे थोडक्यात म्हणता येईल असं की काही किडी कंट्रोलमध्ये येत नाही. त्यासाठी आपल्याला वारंवार फवारणी करावी लागते. तर त्यामधील सर्वात महत्त्वाची किडी म्हणजे पांढरी माशी, बरोबर आहे. पांढऱ्या माशीसाठी आपण यासाठी भरपूर स्प्रे केलेत, पण कसं झालं जितकं ऊन जास्त असेल तितकी ती पांढरी माशी कंट्रोलमध्ये येत नाही. तिचं एक वैशिष्ट्य आहे की तिला जर ऊन जास्त भेटलं म्हणजे पिकाला आपल्या हे सध्याचे टेम्परेचर म्हणायचं 38, 39, 40, 41, 42पर्यंत, तर ते तिला एकदम पोषक असतं. जरी तुम्ही तिला काही फवारणी केली तरी तिला त्याचा काही इफेक्ट होत नाही, कारण ऊन वाढलं की त्या माशीला अजिबात काय रिझल्ट येत नाही. तर बरोबर आहे. तर आपल्या प्लॉटमध्ये पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव आहे, पण जास्त प्रमाणात नाही, कमी प्रमाणात आहे. मग त्यासाठी आपण पांढऱ्या माशीसाठी फवारणी करतोय. तर पांढऱ्या माशीसाठी आपण डायनाशिल्ड आणि क्रुझर वापरतोय. डायनाशिल्ड म्हणजे डिनोटिफेरॉन आहे आणि क्रुझर जे आहे ते थांबितोचा घटक आहे. तर 20 लिटर पंपासाठी 10 ग्रॅम आपल्याला डायनाशिल्ड वापरायचे आणि क्रुझर 10 ग्रॅम असं दोन्ही एकत्र मिक्स करून स्प्रे करायचा आहे. सोबत आपलं स्टिकर असं तिन्ही एकत्र कॉम्बिनेशन करायचं आणि फवारणी करायची. त्याने काय होणार, पिकांमधील जे बाकी घोंगण आहे ती सुद्धा कमी होईल, प्लस पांढऱ्या माशीला कमी करण्याचं काम करेल हे डायनाशिल्ड आपल्याला. त्यामध्ये डिनोटिफेरॉन आहे, बरोबर आहे. तर असं एकत्र स्प्रे करतोय आपण. स्प्रे साधारण संध्याकाळच्या वेळेस करा, कारण कसं टेम्परेचर कमी होईल आणि जेणेकरून आपल्या पिकामधील किडीला थोडाफार रिझल्ट येण्यास मदत होईल आपल्याला. शेतकरी मित्रांनो, फवारणी करा शक्यतो संध्याकाळी करा, एक सकाळ करा. उन्हाच्या जेव्हा फवारणी करू नका, कारण पांढऱ्या माशीला तुम्ही जर फवारणी करताय, जर तुम्ही जास्त उन्हाची केली तर त्याला रिझल्ट एक येत नाही, आणि जास्त उन्हात केलं तर अजिबात रिझल्ट येणार नाही, बरोबर आहे. तर फवारणी करायला तेवढी काळजी घ्या. पाण्याचा पेज चांगला असावा, पाणी पिण्यासाठी योग्य असावे. खारट तुरट आपलं कसलंच पाणी वापरायचं नाही अजिबात. आपल्याला एकदम निव्वळ स्वच्छ पाणी वापरा, ज्याचं पाणी पिण्यासाठी योग्य आहे. आपल्याला पिल्यानंतर वाटलं पण की पाणी पिण्यासाठी योग्य असं पाणी वापरा, ज्याचा पीएच चांगला असेल, बरोबर आहे. आणि फवारणी संध्याकाळी वेळेस करा. सोबत आपल्याला क्रुझर, डायनाशिल्ड आणि स्टिकर असं त्यांनी एकत्र मिक्स करून फवारणी करा. बाकी काही समस्या आल्या, काय माहिती नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.